माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या आईचं भांडण झालं आणि माझी आई म्हणत होती तुम्ही आल्यामुळे हातपाय दुखतात, हे होतं ते होतं. तर माझ्या नवऱ्यानं काय केलं, रागारागात काय केलं, माझ्या आईची जी गादी होती ना ती अक्षरशः उचलली आणि टेरेसवर नेऊन फेकली. कारण की त्याच्यामध्ये म्हणजे आपली रुईची गादी असते ना, तर ते खराब झालेली होती, त्याच्यामुळे ते फेकून दिली. आणि आईसाठी आपण नवीन गादी आणूया, ते गिफ्ट देऊया असं त्यांचं चालू होतं. तर त्याच्यामुळं आज आईसाठी आम्ही नवीन गादी आणलेली आहे, जे तुम्हाला मी दाखवणार आहे. त्या अगोदर आम्ही गेलेलो होतो शीतला माता मंदिर येते, कारण की स्वराजला काही दिवसापूर्वी गोवर पण आलेला होता. परंतु त्याच्या ऑपरेशनमुळे काय झालेलं होतं की आरती दिल्या गेली नव्हती. म्हणून आई म्हणते तुम्ही मुली अशाच करता, तुम्ही वेंदाळ्याच आहे, तुम्हाला मुलींचं समजतच नाही. तर आईने मस्तपैकी सकाळी उठल्याबरोबर 7 नैवेद्य भात केला होता, दही साखर असं ते नैवेद्य करून आम्हाला शीतला माताच्या मंदिरात जायचं होतं. तिथं गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आम्ही शीतला माता ज्या होत्या, ज्या काही देवी होत्या, पाणी अर्पण केलं, त्याच्यानंतर दही टाकलं, त्याच्यानंतर हळद कुंकू फूल अगरबत्ती दिवा लावला. दिवा लावल्यानंतर मस्तपैकी 7 नैवेद्य ठेवावं लागते, 4 भात ठेवावं लागते, 4 दही टाकावं लागते, त्याच्यानंतर निंबाचा पाला ठेवावा लागते, मुलांच्या अंगावरून उतरावा लागते की माझ्या मुलाचा गवर वगैरे जाऊ दे आणि त्याला सुखाने राहू दे. तर गवर हा मुलांना प्रत्येक वेळेस येतच असतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि भरपूर जण विचारत होते की ऑपरेशन कशामुळे झालं, कशामुळे होतं. तर हे बघा, आपल्या बॉडीमध्ये गाठी, प्रत्येकाच्या गाठी बॉडीमध्ये गाठी असतात, पण कोणाच्या क्रिटिकल असतात, कोणाच्या नॉर्मल असतात. आणि स्वराजची जी गाठ होतं त्याच्यात इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शनचे भरपूर कारणं पण असू शकतात असे मला डॉक्टरनं सांगितलेलं आहे. परंतु जोपर्यंत त्याचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत मी त्यावर क्लिअरली बोलू शकत नाही. तरी पण मी मुलांना आता घरचंच खायला स्वराज मी आता स्वयंपाक बनवते. काय बनवू? पास्ता चांगला नसते बाळा. नाही, आम्हाला पास्ताच खायचा आहे. पास्ता बनवूया. तर तुमचे सुद्धा मुलं असे म्हणत असतील ना की आम्हाला पास्ता खायचा, परंतु पास्ता हा मैद्यापासून बनवलेला असतो आणि तो खूप घातक असतो. म्हणून मुलांसाठी खास आणलेला आहे मी बघू शकता, ड्युरियम गहू पासून बनलेला मैदा विरहित पास्ता. हा 100% ड्युरियन गहू पासून बनलेला आहे. आणि विशेष म्हणजे याच्यात मैदा नाही आहे, जसं बाकीच्या ठिकाणी त्याच्यामध्ये मैदा असतो, परंतु याच्यात अजिबात मैदा नाही. तर हा 100% गव्हापासून बनलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामधून तुम्हाला प्रथिने मिळणार आहेत भरपूर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पास्ता आणि सॅलड म्हणून सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता. तर चला, सगळ्यात अगोदर पास्ता करण्यासाठी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल आणि मीठ टाकलेलं आहे. कोलेस्ट्रॉल फ्री आहे आणि ट्रान्स फॅट मुक्त आहे. हा 100% शाकाहारी आहे, म्हणजेच मुलांसाठी हा बेस्ट आहे. आणि हा थोडासा मी डब्यामध्ये काढून ठेवला आणि पाणी उकळल्यानंतर मी आता त्याच्यामध्ये टाकणार आहे. हा कृत्रिम रंगापासून किंवा प्रिझर्वेटिव्हपासून पूर्णपणे मुक्त आहे. पाणी उकळल्यानंतर चाळणीमध्ये मी तो टाकून दिलेला आहे. आणि आता पास्ता करण्यासाठी तेल गरम केलं, त्याच्यामध्ये थोडीसा लसण टाकला, हिरवी मिरची टाकली, त्यासोबतच मी टोमॅटोची पेस्ट आणि शिमला मिरची असते ना, कांद्याची पेस्ट हे थोडीशी बारीक करून घेतली होती, कारण मुलं मग आवडीने खातात. हे लालसर होईपर्यंत मी वाट बघत होती, जेणेकरून मी पास्ता सोडायला मोकळी होणार आहे. त्यानंतर मी थोडीशी याच्यात कांद्याची पेस्ट टाकली, टोमॅटोची पेस्ट टाकली, सोया सॉस, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस टाकलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं की हे लवकर अब्झॉर्ब करून घेतो आणि शाकाहारी पास्ता असल्यामुळे ना ते लवकर मुरते आणि चविष्ट पास्ता तयार होण्यास मदत होतो. हे सर्व काही लाल झाल्यानंतर टेस्ट खूप छान होणार आहे. त्याच्यानंतर उकडलेला पास्ता मी यामध्ये टाकून दिलेला आहे आणि वरून पास्ता मसाला टाकलेला आहे आणि चमच्याने हे ढवळून घेतलेला आहे 1 ते 2 मिनटं आणि 2 मिनटासाठी वाफून घेतलेला आहे. जेव्हा मी बघितलं ना तर चव 1 नंबर झालेली होती आणि मुलं तर म्हणत होती मम्मी मला लवकर दे. तर आता मुलांना मी दिलेलं आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांसाठी काहीतरी बेस्ट शाकाहारी पाहिजे असेल तर हे तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. हे मी टॅग सुद्धा केलेलं आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे. तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी खूप बेस्ट प्रोडक्ट आहे. घेण्यासाठी प्रोडक्ट टॅग केलेला आहे, क्लिक करा, खरेदी करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या प्रोडक्टची लिंक टाकलेली आहे, तिथून तुम्ही खरेदी करू शकता. माझ्या नवऱ्याने ना ती गादी फेकून दिली होती, कारण की ते गादी म्हणजे आपली ते रुची गादी असते म्हणजे कापसाची, त्याच्यामुळे घामावळे वगैरे कशा त्याच्यात गाठी येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला आराम मिळत नाही. परंतु ही मला ना फ्लो मॅट्रेसची गादी आली होती, माझ्या त्या फ्लॅटला पण आहे आणि दुसरी पण गादी त्यांनी मला कोलॅबरेशनसाठी दिली होती. तर म्हटलं चला आता इकडे न बोलावता आपण आईच्या घरी बोलू
बोलवूया, कारण आम्ही जेव्हा दिवाळीच्या सुट्टी वगैरे महालक्ष्मीच्या वेळेस जातो तर आम्हाला म्हणजे झोपायला खूप छान वाटणार. ही गादी एवढी छान आहे तुम्हाला सांगते. विशेष म्हणजे आर्थो आहे, म्हणजे तुमचे जर दिवसभराच्या कामामुळे तुम्हाला थकवा येत असेल, पाय दुखत असेल, कंबरदुखी होत असेल, पाठदुखी होत असेल, तर हे सर्व काही तुमचं म्हणजे याच्यानंतर झोपल्यानंतर सर्व काही म्हणजे दुखणं थांबणार आहे. त्यासोबतच 3 डिग्री सेल्सिअस तुमच्या शरीरातलं जे तापमान आहे ना ते ओढून घेते आणि साईडने बाहेर फेकते आणि 5 सेल्सिअसपर्यंत तुमचं शरीर ना हे थंड ठेवते. AC नसतानासुद्धा तुम्हाला असं वाटणार नाही आपण गादीवर झोपलेला आहे, एवढा या गादीमध्ये थंडावा आहे. आणि म्हणजे डॉक्टरसुद्धा हे सजेस्ट करतात की तुम्ही हे गादी घ्या. खूप छान ही गादी मला आलेली होती, तर तिकडून आम्ही पूजा वगैरे करून आलो. पूजा वगैरे करून आल्यानंतर ह्या गादीचा मला व्हिडिओ वगैरे शूट करायचा होता. तो व्हिडिओ शूट वगैरे आम्ही करून घेतलेला आहे आणि व्हिडिओ शूट करताना भरपूर अशी मजा आलेली आहे. मुलं काय त्रास देत होते आणि माहेरी आल्यानंतर खरंच खूप मजा येते, म्हणजे एवढी मजा येते तुम्हाला काय सांगू. आम्ही व्हिडिओ शूट करत होतो ना तोपर्यंत आईने स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि माझ्या व्हिडिओ शूटमध्ये माझा नवरा, माझी आई मला पुरेपूर मदत करते, त्याच्यामुळे मला खरंच खूप छान वाटतं. तर मी गादीचा व्हिडिओ वगैरे शूट करून घेतला, तोपर्यंत आईने स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि जेवण वगैरे करून घेतल्यानंतर हे काही मला ड्रेसेस आलेले होते जे फ्लिपकार्टचे होते, तर त्याचं पण मला प्रमोशन करायचं होतं. तर मला भरपूर जण विचारते ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय असते. ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे आपण त्या प्रोडक्टचा रिव्ह्यू द्यायचा आणि प्रोडक्टचा रिव्ह्यू दिल्यानंतर आपल्याला म्हणजे ज्या लोकांना हे कपडे खरेदी करायचे आहेत तर ते लोक ते कपडे खरेदी करतात आणि त्याला म्हणतात ॲफिलिएट मार्केटिंग. म्हणजे जेवढा सेल होणार त्या सेलच्या आधारावर आम्हाला कमिशन मिळतं, तर त्याला ॲफिलिएट मार्केटिंग म्हणतात. आणि कसं आहे, व्हिडिओ टाका आणि त्यांचं कंपनीचं काम कसं असते, तुम्ही व्हिडिओ टाका नका टाकू, म्हणजे फक्त तुम्ही व्हिडिओ टाका, लोकांनी खरेदी करा अथवा नका करू देऊ, तुम्हाला 100% ते पेमेंट देतात. आणि पेमेंटची त्यांची प्रोसिजर पण खूप छान आहे. आपल्याला सांगावं लागत नाही की आमचा महिना भरला पेमेंट करा म्हणून, वेळेवर पेमेंट करतात. तर आईने आज आमच्यासाठी मस्तपैकी विदर्भ स्पेशल अशी आलू वांग्याची भाजी केली होती, डाळ भात केला होती, त्याच्या मस्तपैकी सर्व तूप केलं होतं आणि रोडगे केले होते जे गौरीमध्ये केले होते. त्याची रेसिपी मी शूट केलेली आहे, पण मी ते नंतर टाकणार आहे. त्याच्यानंतर संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर ना स्वराजचे 5 बड्डे मी जे केले होते स्वराजचे, तर ते बड्डे मी फोटो काढले होते, परंतु ते पैसे द्यायला माझ्याजवळ पैसे नव्हते, त्याच्यामुळे ते काम पेंडिंगच राहिलं होतं. आणि आता गेल्यानंतर ते दादा मला बोलले की बाबा आता तरी तुम्ही तुमच्या मुलांचा ॲल्बम घेऊन जा, तर त्याच्यासाठीच ते फोटो सिलेक्शनसाठीच मी गेली होती. तर फोटो सिलेक्शन वगैरे आम्ही करून घेतले. त्याच्यानंतर मी घरी आली आणि हा एक ड्रेस मला आलेला होता, तो खूपच सुंदर होता, तुम्ही बघू शकता. खूप छान असं स्कर्ट होतं, त्याला स्कर्ट होता आणि स्कर्टही खूप छान होता. मल्टी कलर आहे त्याच्यात तुम्हाला रेड कलर, ग्रीन कलर असे 4-5 कलर येणार आहे. आणि याच्यावर फक्त ऑक्सफर्डची म्हणजे सिल्वर ज्वेलरी तुम्ही वेअर केली ना तर खूप छान दिसणार आहे. 881चा आहे. आजच्या याच्यात जे काही तुम्ही प्रोडक्ट बघितलेले आहे म्हणजे पास्ताची जे लिंक आहे ती मी कॉमेंट बॉक्समध्ये देणार आहे, परंतु हे जे ड्रेसेस आहे त्याच्यानंतर गादी आहे हे जे आहे ना ते मी टॅग प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे, तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. त्याच्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि फ्रेश झाल्यानंतर जेवण वगैरे केले आणि आईला होती एकादशी, तर आईने मस्तपैकी माझ्यासाठी तळले होते आलू चिप्स, कुरवड्या, साबुदाण्याच्या कुरवड्या, हे सर्व काही तिने तळलेलं होतं आणि ती मला म्हणतही होती की हे सर्व तुझ्यासोबत जाताना तू सोबत घेऊन जा. तर असं माझं जीवन जात आहे, माहेर पण बाहेर पण अशी मी उपभोगत आहे. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. माझ्या नवऱ्याने बघा सासूबाईसाठी नवीन गादी वगैरे घेतलेली आहे आणि आई खरंच खूप हॅपी आहे की आता जवळ माझं ऐकतो वगैरे. नाही तर माझ्या आईचं आणि सासूचं म्हणजे माझ्या आईचं आणि माझ्या नवऱ्याचं पटत नव्हतं, भरपूर असे भांडणं वादविवाद झाले होते, परंतु आता ते सॉर्ट आउट झालेले आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय बाय.